देवपूजा करताना जर असे घडले तर समजा साक्षात देव तुमच्या बरोबर आहे. हिंदू धर्मामध्ये देवपूजा, देवसंस्कार आणि देवाभक्ती यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले गेले आहे. आपल्या संस्कृतीत देवाच्या पूजेला केवळ एक नियमित कर्मकांडी विधी मानले जात नाही, तर तो एक अंतर्मनाशी जोडणारा, श्रद्धेचे दीप प्रज्वलित करणारा आणि आत्म्यातील निर्मळ प्रकाश जागृत करणारा दैवी प्रवास मानला जातो. भारतीय संस्कृती इतकी प्राचीन आणि ज्ञानसंपन्न आहे की तिच्या प्रत्येक परंपरेतील प्रत्येक कृतीमध्ये काहीतरी दैवी रहस्य लपलेले आहे. घरातील देवघर असो वा मंदिरातील देवस्थान, भक्त मनापासून परमेश्वराच्या चरणी नतमस्तक झाला की त्याचे मन, बुद्धी, शरीर आणि वातावरण ही सर्व ऊर्जा एकाच बिंदूवर एकत्र येते आणि त्यातून निर्माण होतो तो दैवी संवाद. हा संवाद कधी आपल्या मनात शांतता आणतो, कधी समाधान देतो तर कधी आपल्याला दिसून शकणारे संकेत देतो. हिंदू धर्म सांगतो की परमेश्वर सर्वत्र आहे. तो निराकार पण सर्वव्यापी आहे. त्याचे रूप आपण पाहू शकत नसलो तरी त्याचा स्पर्श, त्याची ऊर्जा आणि त्याचे संकेत आपण जाणू शकतो. अनेक वेळा देवपूजा करताना अचानक काही गोष्टी घडतात. कधी दिव्याची ज्योत उजळते, कधी धूपाचा सुगंध घरभर पसरतो, कधी कुणी अनाहूतपणे दारात येऊन उभे राहते, तर कधी फूल अचानक देवाचरणाजवळ पडते. अशा घटना अनेकांना सामोऱ्या येतात पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. काहीजण त्यांना योगायोग समजतात, काहीजण त्याला अंधश्रद्धा मानतात. परंतु भारतीय ग्रंथ, पुराणे, स्मृती, उपनिषदे आणि भक्तांच्या अनुभवांनी एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली आहे. भगवंत भक्तांच्या हाकेला आपल्या चॅनलला सबस्क्राइब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. ते संकेत देतात, इशारे देतात, मार्ग दाखवतात आणि कधी कधी साक्षात त्यांची उपस्थिती अनुभवायला लावतात. देवपूजा ही केवळ फुलं, धूप, दीप, मंत्र, श्लोक यापुरती मर्यादित नसते. पूजा म्हणजे मनाच्या देव्हायात दिवा लावणे, आत्म्याला शांती देणे आणि विश्वाच्या अधिष्ठात्यासमोर आपला अहंकार समर्पित करणे. भक्ती म्हणजे निस्सीम श्रद्धेने दररोज परमेश्वराशी संवाद साधणे. अशा भक्तिभावाने जेव्हा मन शांत होते तेव्हा दैवी संकेत अधिक स्पष्टपणे दिसतात. अनेक पिढ्या अशा आहेत ज्यांनी अनुभवकथा सांगितल्या. जेव्हा संकट होते तेव्हा देवाने संकेत दिला, जेव्हा मनात चिंता होती तेव्हा भगवानाने मार्ग दाखवला, जेव्हा काही चांगलं घडणार होतं तेव्हा अचानक काहीतरी शुभ चिन्ह दिसलं. प्रत्येक संकेतामध्ये एक संदेश असतो आणि तो संदेश ओळखण्याची क्षमता त्या भक्तामध्ये असावी लागते. आज आपण देवपूजेतील अशा संकेतांविषयी जाणून घेणार आहोत जे भक्ताच्या जीवनात दैवी कृपाप्राप्तीच्या आधी दिसतात. या संकेतांचा उल्लेख अनेक आध्यात्मिक ग्रंथांमध्येही आढळतो. काही संकेत आपल्याला शांत वातावरणातून मिळतात, काही अगदी अनपेक्षित क्षणी दारात येऊन उभे राहतात, तर काही दिव्याच्या ज्योतीतून, अगरबत्तीच्या धुरातून, हवेतून किंवा आवाजातूनही प्रकट होतात. हे संकेत अगदी साधे असतात, पण त्यांचा अर्थ अत्यंत गूढ आणि दैवी असतो. देवपूजा करताना सर्वप्रथम आपण धूप अथवा अगरबत्ती लावतो. धूपाचा सुगंध आणि धूर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो असे शास्त्र सांगते. पण काही वेळा अगदी वेगळीच अनुभूती मिळते. आपण देवापुढे शांत बसलेले असतो, मंत्र म्हटले जातात आणि अचानक अगरबत्तीचा धूर संपूर्ण घरात पसरायला लागतो. मनात जणू एक अनामिक शांतता उतरते. वातावरणात सकारात्मकता वाढायला लागते आणि घराचे प्रत्येक कोपरा जणू प्रकाशमान झाल्यासारखा वाटतो. हे नेहमी घडत नाही. जेव्हा घडते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की साक्षात परमेश्वर त्या क्षणी त्या घरात उपस्थित आहे. धुरामध्ये दैवी ऊर्जा असते आणि ती ऊर्जा घरातील वायू, वातावरण, मन आणि शरीराला शुद्ध करून टाकते.
ज्यावेळी धूपाचा सुगंध अचानक अधिक तीव्र होतो आणि संपूर्ण घरात सकारात्मक लहर निर्माण होते, तेव्हा हा संकेत असतो की देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे आणि निकट भविष्यात तुमचे नशीब खुलणार आहे. माणसांच्या रूपात देव भेटायला येतो अशी प्राचीन परंपरा आहे. पुराणकथांमध्ये सांगितले आहे की देव कधीही मदत मागणाऱ्याला निराश करत नाही. आपण देवपूजा करत असताना किंवा पूजा झाल्यानंतर अचानक एखादा भिकारी, एखादे वयोवृद्ध व्यक्ती किंवा एखादे लहान मूल दारात येते. त्या क्षणी लक्षात घ्यावे, ही केवळ योगायोगाची घटना नाही. भक्तीच्या क्षणी घराच्या दारी आलेला पाहुणा म्हणजे साक्षात भगवंताचा संकेत मानला जातो. अशा वेळी त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. त्याला अन्न द्यावे, पाणी द्यावे किंवा शक्य असेल ती मदत करावी. दान करणाऱ्याचे धन कमी होत नाही असे शास्त्र सांगते, उलट त्यात वाढ होते. जेव्हा देवपूजेच्या दिवशी भुकेल्या मनुष्याला तुम्ही अन्न देता, तेव्हा परमेश्वर स्वतः ते अन्न प्रसाद म्हणून स्वीकारतात. हा संकेत भविष्यातील शुभ परिवर्तनाची सुरुवात असतो. कधी आपण देवपूजेच्या वेळी दिवा लावून हात जोडून प्रार्थना करत असतो. मनापासून काही म्हणताना दिव्याची ज्योत अचानक तेजस्वी होते. कधी कधी ज्योत उंच उठते, कधी कधी चमकदार प्रकाश निर्माण करते. तो क्षण अत्यंत विलक्षण असतो. घरातील हवा शांत असताना देखील दिवा उजळतो. याचा अर्थ असा असतो की भक्ताची प्रार्थना देवाने स्वीकारली आहे. हे केवळ आध्यात्मिक अनुभूती नाही तर एक दैवी उपस्थितीचा प्रत्यक्ष संकेत आहे. अशा क्षणी मनातील सर्व प्रार्थना, चिंता, इच्छा, समस्या आणि मनोकामना परमेश्वरापर्यंत स्पष्ट पोहोचतात. दैवी ऊर्जा त्या क्षणी अत्यंत शक्तिशाली होते. अनेक देवभक्त सांगतात की दिव्याची ज्योत वाढली की काही दिवसांतच त्यांचं एखादं मोठं काम यशस्वी होतं. काही जणांना चांगली बातमी मिळते, तर काहींचे संकट दूर होते. अगरबत्तीच्या धुरामध्ये कधी आपल्याला आकृती दिसतात. काहींना ओम, स्वस्तिक, त्रिशूल, अर्धचंद्र किंवा देवांच्या प्रतिमा धुरामध्ये दिसतात. हे अत्यंत शुभ संकेत असतात. धुरामध्ये दिसणारी अशी चिन्हे म्हणजे देव अत्यंत प्रसन्न झाले आहेत. या चिन्हांनी भक्ताला सांगितले जाते, तुमच्या जीवनातील संकटे वितळणार आहेत. तुमच्यावर कृपा आहे. तुमच्या घरात शांती आणि समृद्धी येणार आहे. हे संकेत अत्यंत दुर्मिळ मानले जातात. जेव्हा एखाद्याच्या घरात वा पूजेमध्ये असे चिन्ह दिसते तेव्हा त्या घरात दैवी ऊर्जेचा प्रवाह वाढतो. कधी देवपूजेच्या वेळी एखादा पाहुणा अनपेक्षितपणे घरी येतो. आपण देवपूजा करत असताना दारात आलेला पाहुणा हा साक्षात देवाचा प्रतिनिधी मानला जातो. तुम्ही त्याचे स्वागत केले तर देव स्वतः प्रसन्न होतात. त्याचा अपमान केल्यास देव नाराज होतात. भारताच्या प्रत्येक राज्यात पाहुण्याला देव मानण्याची परंपरा आहे. अतिथी देवो भव. देवपूजेच्या वेळी आलेला पाहुणा हा मानवी रूपात देवाचा संकेत असतो. फुलांचा संकेतही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भक्त देवाला फूल अर्पण करतो आणि पूजा करत असताना ते फूल अचानक देवचरणाजवळ किंवा भक्ताच्या समोर येऊन पडते. हा अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा की देव तुमच्या भक्तीने प्रसन्न झाले आहेत आणि ते फूल आशीर्वाद म्हणून तुम्हाला मिळत आहे. हे फूल प्रेमाचे, कृपेचे, संरक्षणाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक असते. अशा फुलामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि मनोकामना पूर्ण होण्याचा मार्ग उघडतो. हे सर्व संकेत भक्ताच्या जीवनात दैवी ऊर्जा जागृत असल्याचे चिन्ह आहेत. या संकेतांच्या माध्यमातून परमेश्वर आपल्या भक्ताला सांगतो, मी तुझ्यासोबत आहे. तुझी प्रार्थना ऐकली आहे. तू एकटा नाहीस. जीवनात कितीही अडचणी, संकटे, दुःख, चिंता असल्या तरी दैवी संकेत मिळाले की त्या भक्ताचा आत्मविश्वास वाढतो. हे संकेत भक्ताला सांगतात की परिस्थिती आता बदलणार आहे, शुभ दिवस येणार आहेत, अडचणींचा अंत होणार आहे.
देवपूजा म्हणजे केवळ विधी नाही तर आत्मिक अनुभूती आहे. या अनुभूतीमुळे मनातील संशय कमी होतो, श्रद्धा वाढते, धैर्य मिळते आणि देवाशी एक अद्वितीय संबंध प्रस्थापित होतो. जगात अनेक लोकांनी जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये देवाच्या संकेतांचा अनुभव घेतला आहे. संकटाच्या काळात मिळालेला देवाचा एक छोटासा इशारा देखील मनाला बळ देतो आणि वाटचाल सुलभ करतो. निरंतर भक्ती, मनाची शुद्धी, दिव्याची तेजस्विता, धूपाचा सुगंध, घरातील शांती, दैवी स्पर्श, पाहुण्याचे आगमन, फुलाचे पडणे, या सर्व गोष्टींमध्ये दैवी संकेत दडलेले असतात. प्रत्येक संकेत हे आपल्या जीवनाला दिशा देणारे, भविष्य उजळवणारे आणि मनाला स्थिर करणारे असतात. या सर्व गोष्टींचा सार असा की भगवंत कधीही दूर नाहीत. ते नेहमीच आपल्या आसपास आहेत. आपल्या प्रार्थना, आपली भक्ती, आपली श्रद्धा आणि आपला भाव त्यांनी नेहमीच ऐकलेला असतो. त्यांच्या कृपेने आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात, इच्छा पूर्ण होतात आणि जीवनातील अंधारावर प्रकाशाचा विजय होतो.